नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव उपजीविका भागविण्यासाठी मत्स्यपालनासारखे व्यवसाय करताना दिसत आहेत. हे मत्स्यपालन करत असताना निश्चितच त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर झालेला असेल तर त्या ठिकाणी त्यामध्ये शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराची निर्मिती होत असते. असाच एक विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. गोड्या पाण्यातील आधुनिक मत्स्य संवर्धन या विषयावर माहिती देण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर श्याम शेळके सरांना. नमस्कार सर, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर श्याम शेळके हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. नियमितपणे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणे आणि त्यांचा मत्स्य व्यवसाय अधिकाधिक कसा चांगल्या प्रकारे त्यांना करता येईल या विषयावर त्यांचं मार्गदर्शन होत असतं. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आत्ता मत्स्यपालन किंवा त्याला मत्स्यशेती आपण म्हणूया याकडे वळताना दिसत आहेत. तर एकंदरीत ही मत्स्यशेती म्हणजे काय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या मत्स्यशेतीला भविष्यात येणाऱ्या काळामध्ये कसा वाव आहे याबद्दल काय सांगता येईल सर प्लीज? सर्वप्रथम मत्स्यशेती म्हणजे गोड्या पाण्यातील पर्यावरणात मासे आणि इतर जलीय प्राण्यांचे संवर्धन करणे, त्याचे पालनपोषण करणे आणि त्याचे उत्पादन घेणे म्हणजे मत्स्यशेती होय. गोड्या पाण्यातील मत्स्यशेती हा मत्स्य व्यवसायाचा प्रमुख भाग असून यामध्ये सर्वसाधारणपणे भारतीय प्रमुख कार्प जातीचे मासे जसे रोहू, कटला, मृगल याचे संवर्धन केले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये विपुल जलसंपदा उपलब्ध आहे. यामध्ये नदी, नाले, तलाव, धरण, जलाशय आणि त्याचबरोबर सिंचन कालव्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्राच्या विविध योजना जसे जलयुक्त शिवार योजना, त्यानंतर मागेल त्याला शेततळे, त्यानंतर नदीजोड प्रकल्प आणि असलेल्या धरणांची क्षमता वाढवणे यामुळे महाराष्ट्राचे जलक्षेत्रामध्ये खूप वाढ होत आहे. सद्य परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये 4,21,000 हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध असून त्याचबरोबर नदींचे जे आकारमान आहे 2300 किलोमीटर चौरस क्षेत्रफळ नदीचे उपलब्ध आहे. भविष्यात हे क्षेत्र वाढत जात आहे आणि त्याचबरोबर याकरता आधुनिक तंत्रज्ञानाची जर जोड दिली तर मत्स्यशेतीला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत जसे की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, यामार्फत प्रशिक्षण, अनुदान आणि पायाभूत सुविधा यांची विकास करण्याला शासनाने चालना दिली आहे. अच्छा सर, या ठिकाणी आपण उल्लेख केला की मत्स्य संवर्धन आपल्या शेतकरी बांधवांनी आधुनिक पद्धतीने करायचं आहे. तर आधुनिक पद्धतीनं मत्स्यशेती करायचं म्हटल्यास त्यामध्ये आपल्याला अशा कुठल्या प्रजातीचा समावेश आमच्या शेतकरी बांधवांना करता येईल, काय सांगाल सर? यामध्ये वेगवेगळ्या प्रजाती मत्स्य संवर्धनाकरता वापरल्या जातात. जसे रोहू, कटला, मृगल, तिलापिया, पंगेसियस, मरळ, महासीर अशा जातींचे संवर्धन केले जाते. त्याचसोबत विदेशी जातींचे सुद्धा संवर्धन केले जाते आणि त्याच्याच सोबत अनुवंशिकदृष्ट्या सुधारित जाती जसे गिफ्ट तिलापिया, जयंती रोहू, सुधारित कटला या जातींचे सुद्धा संवर्धन केले जाते. कारण या जातींचा वाढता वेग, त्यानंतर मरतुकीचे कमी प्रमाण आणि विविध पाण्यामध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची यांची जी क्षमता आहे यामुळे या जातींचे संवर्धन केले जाते. त्याचसोबत शोभिवंत माशांमध्ये कार्प, त्याच्यानंतर गप्पी, टेट्रा, डिस्कस यासारख्या माशांचे संवर्धन केले जाते. सोबतच देशी शोभिवंत माशांच्या जाती जसे लोचेस, बार्ब्स, रासबोरा, डॅनिओ, इल्स, कॅटफिशेस, पफर फिशेस या माशांचे सुद्धा नैसर्गिक साठ्यांतून कलेक्शन करून जमा करून त्याचे संगोपन केले जाते आणि विक्रीयोग्य वाढवले जाते
आणि विक्री केली जाते. शेतकरी बांधवांना कमीत कमी कालावधीमध्ये त्या माशांचं वजन किंवा माशांचं उत्पादन जास्तीत जास्त वाढलं पाहिजे याकरता कोणकोणत्या विविध तांत्रिक पद्धतीचा त्यांना वापर करता येईल आणि त्या तांत्रिक पद्धतीचा त्यांना मत्स्यशेती करत असताना कशा प्रकारे फायदा होईल, काय सांगाल सर? यामध्ये मत्स्य शेतीचे आधुनिकीकरण किंवा तंत्रज्ञान याचे मत्स्य बीजापासून सुरुवात होते. याकरिता प्रजननक्षम नर मादी जे असतात त्यांचं जीवशास्त्र व आहाराची सवय याप्रमाणे त्यांना खाद्य दिले जाते जे की उच्च प्रतीचे असते. यामध्ये गरजेनुसार प्रथिने आणि त्यांना वाढण्यासाठी जे पूरक ॲमिनो आम्ल असतात यांची गरज असते आणि त्यानुसार यांची वाढ केली जाते. त्यानंतर जनुकीय सुधारणा करून उच्च प्रतीचे बीज जे असते ते तयार केले जाते. या उच्च प्रतीच्या बीजामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असते, वाढीचा वेग जास्त असतो आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे रोग या माशांमध्ये होत नाही. आणि प्रत्यक्षात आधुनिक मत्स्य संवर्धनामध्ये रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम ज्याला आपण रास म्हणतो, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड मल्टीट्रॉपिक ॲक्वाकल्चर सिस्टीम इम्टा आणि बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी आणि ॲक्वापॉनिक्स या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि त्यासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा उपयोग करून जे मत्स्यपालनाचे दर जो आहे तो वाढवला जातो, उत्पादन वाढवले जाते. अच्छा, जे रास आहे तर हे जे तंत्रज्ञान आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारे मत्स्यशेतीमध्ये मदत करेल आणि कशा प्रकारे त्याचा फायदा आमच्या शेतकरी बांधवांना होईल, काय सांगाल सर? यामध्ये रास ही जी तंत्रज्ञान आहे यामध्ये सतत पाणी शुद्धीकरण आणि पाण्याचा पुनर्वापर केला जातो. या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स वापरले जातात. त्यामध्ये नायट्रोजन फिल्टर, त्याच्यानंतर अमोनिया काढून टाकण्यासाठी वेगवेगळे फिल्टर आणि याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळण्यासाठी ऑक्सिजन इंजेक्टर्स वापरले जातात आणि हे सतत पाण्यामध्ये सतत वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहामधून हे जे माशाचे विष्ट असते त्याची गाळणी केली जाते आणि हे पाणी फिरवले जाते. याच्यामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी रास ही टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. रास ही एक बंद प्रणाली आहे, यामुळे बाहेरचे प्रदूषक याच्यामध्ये यायचे संधी कमी असते आणि माशांना कुठलाही रोगराई होणार नाही या पद्धतीने याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते. म्हणजे एकंदरीतच रास हे जे तंत्रज्ञान आपण या ठिकाणी सांगितलं आणि खरोखर मला उपयोगी वाटतं की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी सुद्धा आमचा शेतकरी बांधव मत्स्यपालन हा यशस्वीरित्या करू शकेल. सर, याच्या पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की केजद्वारे मत्स्य संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल आणि हे जर आमचे शेतकरी बांधव करत असतील तर अशा कोणत्या प्रजाती त्याच्यामध्ये समाविष्ट असतील याबद्दल काय सांगता येईल? केज कल्चर हे पूर्वीपासून आपल्याकडे वापरले जात आहे, परंतु आजकालच्या आधुनिक जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ए आय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून मशीन लर्निंगचा वापर करून ह्या तंत्रज्ञानामध्ये आधुनिकीकरण केले जात आहे. केज कल्चर म्हणजे आपण स्टील, त्याच्यानंतर HDPE मटेरियल, प्लास्टिक आणि पॉलिइथिलीनची जाळी करून पिंजरे तयार केले जातात. त्याच्या आतमध्ये वेगवेगळे सेन्सर वापरले जातात जेणेकरून पाण्यामधील ऑक्सिजन, त्याच्यानंतर तापमान, त्याच्यानंतर स्वयंचलित खाद्य प्रणाली वापरली जाते आणि पाण्यामधील कॅमेरा वापरून माशांचे जी हालचाल आहे याच्यावरती बारीक निरीक्षण ठेवले जाते. जर कुठली रोगराई होत असेल तर या संवर्धनामध्ये वेळीच हस्तक्षेप करता येतो आणि रोगांपासून मुक्ती मिळू शकते. जलाशयात मोठे जे जलाशय असतात त्यामध्ये हे पिंजरा संवर्धन हे एकदम उपयुक्त असून याच्यामुळे जलाशयाचे जे माशांचे उत्पादन जे आहे याच्यामध्ये मोठी वाढ होत आहे. जलाशयातील पिंजरा संवर्धनामध्ये रोहू, कटला, मृगल, त्याच्यानंतर पंगैसियस, तिलापिया अशा जातीचे संवर्धन आपण करू शकतो आणि भरघोस उत्पन्न यामधून घेऊ शकतो. सर, आपण आपल्या बोलण्यातून तंत्रज्ञानाचा जो उल्लेख केला त्यामध्ये एक उल्लेख केला आपण बायोफ्लॉक. तर शेतकरी बांधवांचा हा विषय जो आहे हा अतिशय आवडीचा विषय आहे की बायोफ्लॉक पद्धतीचा वापर करून त्यांना मत्स्यपालन कशा प्रकारे करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना उत्पादन कशा प्रकारे घेता येईल. तर बायोफ्लॉकबद्दल आपल्याला काय सांगता येईल सर आमच्या शेतकरी बांधवांना? बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी जी आहे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि सद्य परिस्थितीत ह्याचे वाढते प्रमाण आपल्याकडे दिसून येत आहे.
या बायोफ्लॉक तंत्रज्ञानामध्ये पाण्यामध्ये सूक्ष्मजीवाचा एक समूह तयार केला जातो, जो माशाचे मलमूत्रातील नायट्रोजनचे रूपांतर करून जैविक अन्न तयार करतो। यामध्ये आपल्याला कार्बन आणि नायट्रोजनचे जे गुणोत्तर आहे हे योग्य प्रकारे राखणे गरजेचे आहे। यामध्ये 10 ते 1 ते 15 ते 1 असे गुणोत्तर आपल्याला राखण्याची गरज असते। यामध्ये सतत पाणी एरिएशन करून ठेवावे लागते, जेणेकरून तो सूक्ष्मजीवाचा जो समुदाय आहे तो तळाशी बसणार नाही आणि पाण्यामध्ये ते फिरत राहील। यामध्ये काय होते की जे मलमूत्र याच्यामुळे सूक्ष्मजीव हे त्याचे शुद्धीकरण करतात आणि अन्न तयार करतात। यामध्ये शक्यतो मत्स्यबीज तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी याचा जास्तीत जास्त उपयोग आपण करू शकतो आणि नंतर आपण ओपन वॉटर बॉडीज जसे जलाशय वगैरे याच्यामध्ये मत्स्य संवर्धनाकरता घेऊ शकतो। म्हणजेच काय की मत्स्यबीज निर्मितीकरिता किंवा त्याच्या वाढीकरिता आपल्याला बायोफ्लॉक तंत्रज्ञान जे आहे हे योग्य प्रकारे वापरता येते। निश्चितच हे तंत्रज्ञान अतिशय विकसित आहे आणि चांगल्या प्रकारे शेतकरी बांधव ही बायोफ्लॉक सारख्या तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करत आहेत। सर, यासोबतच मला एक प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे की ज्याला म्हणजे प्रचलित शब्दामध्ये इमटा असं म्हणतात, म्हणजे आमचे शेतकरी बांधव, आणि सोबतच त्यामध्ये जर आपण पाहिलं की ॲक्वापोनिक्स असे 2 प्रकारचे जे तंत्रज्ञान आपल्याकडे आहेत, तर या दोन्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमच्या शेतकरी बांधवांना आपल्याला काय सांगता येईल जेणेकरून त्यांना आपला मत्स्यपालनाचा व्यवसाय चांगला करता येईल, काय सांगाल? सर्वप्रथम इमटा म्हणजे इंटिग्रेटेड मल्टी ट्रॉपिक ॲक्वाकल्चर सिस्टीम। या प्रणालीमध्ये एकत्रितपणे वेगवेगळ्या आहारस्तंभातील मत्स्य प्रजाती वापरले जातात, जेणेकरून एकाचा फायदा दुसऱ्या प्रजातीला होतो आणि जे काय मलमूत्र किंवा विष्ठा असते त्याचे रूपांतर करून पाण्याचे फिल्ट्रेशनसुद्धा केले जाते आणि सगळ्या प्रजातींचे एक वेगवेगळ्या मार्गाने त्यांचे पालनपोषण केले जाते। म्हणजे एक प्रजाती दुसऱ्या प्रजातीवर डिपेंड असते, अवलंबून असते आणि त्याचे मलमूत्राचे जे असते त्याचा अन्न म्हणून वापर करते किंवा त्याचे मासे ज्या ठिकाणी ठेवलेले असतात, पाण्यामध्ये मासे ज्या ठिकाणी ठेवले असतात त्याचे मलमूत्र जे निघते त्याला फिल्ट्रेशन करून माशांसाठी योग्य वातावरण तयार करते। जसे की मासे, शिंपले आणि शैवाळ या 3 प्रजातींचा एकत्रितपणे वापर करून आपल्याला पाण्याची गुणवत्ता सुधारता येते आणि त्याचबरोबर शैवाळ आणि शिंपले हे माशांची विष्ठा अन्न म्हणून वापरू पण शकतात। याच्यामुळे माशांच्या सोबत अधिकचे उत्पन्न शिंपले आणि शैवाळामधून मत्स्य कास्तकारांना मिळू शकते। त्यानंतर ॲक्वापॉनिक्स हे तंत्रज्ञान जे आहे हे शक्यतो शोभिवंत माशांच्या संवर्धनासाठी वापरले जाते। यामध्ये सिस्टीम अशी बनवलेली असते की जे पाणी सतत वाहते राहील आणि एका टाकीमध्ये मासे असतील आणि त्या पाईपमधून वनस्पतींचं आणि माशांचं एकत्रितपणे संवर्धन केले जाईल। निश्चित। या सर, या ठिकाणी वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची। मंडळी, गोड्या पाण्यातील आधुनिक मत्स्य संवर्धन कशा प्रकारे करता येईल या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे। ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे। आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन। मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे गोड्या पाण्यातील आधुनिक मत्स्य संवर्धन या विषयावरती। सर, आपण या ठिकाणी सांगत होतात की ॲक्वापोनिक्स जर शोभिवंत मत्स्यपालन करायचं असेल आमच्या शेतकरी बांधवांना, तर ॲक्वापोनिक्स हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आमच्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारे वापरता येईल, काय सांगाल सर? ॲक्वापॉनिक्स या तंत्रज्ञानामध्ये आपण मासे आणि वनस्पती यांचे संवर्धन एकाच सिस्टीममध्ये करू शकतो। यामध्ये पाणी सतत फिरवले जाते। ज्या टाकीमध्ये मासे असतात त्या टाकीतून पाणी घेऊन सतत फिरवले जाते आणि वनस्पती अशा प्रकारे प्लांट केल्या जातात जेणेकरून त्याचे मूळ पाण्यामध्ये राहील। या वनस्पतींच्या संवर्धनामध्ये प्रत्यक्षात मातीचा उपयोग केला जात नाही, पण विविध ग्रोविंग मीडिया याच्यामध्ये वापरला जातो। यामुळे काय होते की माशांची जी विष्ठा मलमूत्र हे पाण्यामध्ये मिसळले जाते, त्याच्यातून विविध पोषक घटके वापरून वनस्पतींचे संवर्धन केले जाते, त्या वाढवले जातात। यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती जशा शोभिवंत वनस्पती, जलीय वनस्पती, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या जसे पालक,
टोमॅटोज, त्याच्यानंतर कोशिंबीर प्रजातीच्या पालेभाज्या यामध्ये वाढवले जातात. म्हणजेच काय, मत्स्य कास्तकाराला मासे आणि त्यासोबत इतर पालेभाज्या यांचं उत्पन्न घेता येऊ शकते. सर, या ठिकाणी आपण उल्लेख केला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा. त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निश्चितच आमचे शेतकरी बांधव मत्स्यपालनामध्ये त्याचा समावेश करतील आणि त्यांची प्रगती करून घेतील. पण हे तंत्रज्ञान जे आहे, हे तंत्रज्ञान वापरत असताना अशी कुठल्या प्रकारची याच्यामध्ये आव्हाने आहेत का, किंवा संभाव्य अडचणी काय येऊ शकतात, याबद्दल काय सांगता येईल सर? खरं तर गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाकरता भरपूर प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण हा व्यवसाय पूर्णतः जमीन आणि पाण्यावरती अवलंबून आहे. जमिनीची आणि पाण्याची जी वाढती स्पर्धा आहे याच्यामध्ये मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. त्यानंतर गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करताना आपण वापरण्यात येणारे आहार, खाद्य, त्याच्यानंतर वेगवेगळ्या औषधी, रसायने, प्रतिजैविके याचा परिणाम निसर्गावरती होऊ शकतो, पाण्यावरती होऊ शकतो. यामुळे प्रदूषण वाढू शकते. हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. त्यानंतर बाजारातली वाढती मागणी आणि त्याच्यातली स्पर्धा याच्यामुळे जे मत्स्य उत्पादनाचे जे दर आहेत ते कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या प्रदेशात पर्यावरणाचे नियम वेगवेगळे आहेत. याच्यामुळे त्याच्यावरती जे बंधनं आहेत, मत्स्यपालनावरती बंधने येऊ शकतात. त्याचसोबत कौशल्य विकासाची जी श्रम करण्याची जी लोकांची मानसिकता आहे किंवा श्रमिक जे आहे ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतीलच असे होत नाही. कारण मत्स्यपालनामध्ये आपल्याला आहाराचे व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन याच्यामध्ये कौशल्याची गरज असते आणि हे मनुष्यबळ कधीकधी आपल्याला अपुऱ्या प्रमाणात मिळू शकते. यामुळे याच्यामध्ये मोठे लिमिटेशन्स येऊ शकतात, आव्हाने उभे राहू शकतात. सर, आपण या ठिकाणी उल्लेख केला की ही आव्हाने आहेत मत्स्यपालन करताना. जर आमचा शेतकरी बांधव त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असेल तर निश्चित मला या ठिकाणी असं विचारायचं आहे सर की मत्स्यपालन करत असताना माशांचं उत्पादन घ्यायचं आहे, हे एक उद्दिष्ट आहे आणि त्या उत्पादनाच्या माध्यमातूनच एक चांगल्या प्रकारचा नफा झाला पाहिजे. तर हे करत असताना आधुनिक तंत्रज्ञान आणि माशांपासून होणारं उत्पादन व शेतकऱ्यांना होणारा नफा यामध्ये कसा समन्वय असतो, याबद्दल काय सांगाल सर? सर्वप्रथम गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करताना आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. कारण पारंपरिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च किंवा उत्पन्न हे कमी प्रमाणात होते. आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग याचा वापर करता येऊ शकतो. जसे आपण बघितले पिंजरा संवर्धन, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम, इंटिग्रेटेड मल्टीट्रॉपिक ॲक्वाकल्चर सिस्टीम या गोष्टींचा उपयोग करून आपल्याला तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरले तर जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. अच्छा. जसे जलाशयामध्ये आपण पिंजरा संवर्धन पद्धती वापरतो. पिंजरा संवर्धन पद्धती पारंपरिकरित्या सुद्धाही वापरली जाते, पण त्याचे आधुनिकीकरण करणे खूप महत्त्वाचे असते. आणि उच्च घनतेमध्ये ज्या माशाच्या प्रजाती राहू शकतात, जसे तिलापिया, आपण या ठिकाणी उल्लेख केला आहे आधुनिक मत्स्यपालनाकरता. तर सर, याच्याशी संबंधित मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की अलीकडच्या काळामध्ये वातावरणातील जे बदल आहेत, त्या वातावरणामध्ये जे बदल होतात त्यांचा मत्स्यपालनावरती काही परिणाम होतो का, याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच याचा खूप जास्त परिणाम सध्या परिस्थितीत बघायला मिळत आहे. जसे हवामानातील बदल, पाण्याचे तापमान वाढत आहे, त्यानंतर पाण्याची जी पातळी वाढत आहे त्याच्यामुळे जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे, त्याच्यामुळे मत्स्यपालनाचे क्षेत्र कमी होत आहे. या गोष्टीमुळे मत्स्यपालनामध्ये विविध अडचणी येत आहेत. त्यानंतर पर्जन्याचे जे प्रमाण आहे त्याच्यामुळे मत्स्यबीज निर्मिती याच्यावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. आणि मत्स्यबीज जे निर्मिती कमी झाली तर मत्स्य संवर्धन करता अडचणी निर्माण होऊ शकतात. सर, या ठिकाणी आता वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची. मंडळी, आपण चर्चा करतो आहे गोड्या पाण्यातील आधुनिक मत्स्य संवर्धन. आता या ठिकाणी वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी सांगत होतात की पर्यावरणातील जे बदल आहेत, पर्यावरणामध्ये काही बदल झाले तर निश्चितच त्याचा मत्स्यपालनावरती सुद्धा परिणाम होतो. याविषयी काय सांगाल सर? पर्यावरणाच्या बदलांमुळे
मत्स्य बीज निर्मिती याच्यावर सुद्धा परिणाम होतो आणि त्याचा परिणाम गोड्या पाण्यातील ह्या मत्स्य शेतीवरती होऊ शकतो. त्यानंतर पर्यावरणातील बदलांमुळे जैवविविधतेवर सुद्धा याचा परिणाम बघायला मिळू शकतो. कारण मत्स्यपालन करताना कुठल्या अवांछित प्रजाती जर नैसर्गिक पाण्यामध्ये जर गेल्या तर त्याच्या इतर स्थानिक माशांच्या प्रजातींवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर मत्स्यपालन करताना जे सेंद्रिय अजैविक पदार्थ जे बाहेर पडतात त्यामुळे पाण्यातील प्रदूषणसुद्धा वाढू शकते. अच्छा सर, याच्याशी संबंधित मला आपल्याला असं विचारायचं आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करताना आता करणार आहोत आणि आमचा शेतकरी त्याच्यासाठी तयार आहे. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर आमच्या शेतकरी बांधवांना शिकायचं असेल किंवा अशा प्रकारचं प्रशिक्षण कुठे उपलब्ध त्यांना होऊ शकेल का, याबद्दल काय सांगता येईल सर? या तंत्रज्ञानाबद्दल शिकण्याकरिता पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर वेगवेगळ्या संस्था आहेत. त्याचमध्ये महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ याच्या अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर आणि उदगीर येथे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती यावरती विविध प्रकारचे प्रशिक्षण 3 दिवसीय 5 दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले जाते. याचाही मत्स्य शेतकरी लाभ घेऊ शकतात. सोबतच इतर केंद्रीय संस्था आहेत, यामध्ये सुद्धा याबाबतचे प्रशिक्षण देता येऊ शकते. म्हणजे शेतकरी बांधवांना जर अशा प्रकारचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी मत्स्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी संपर्क साधणे गरजेचे आहे. सर, आधुनिक तंत्रज्ञान निश्चितच हे विकसित तंत्रज्ञान आहे आणि ज्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांची प्रगती होणार आहे. तर अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्रामीण स्तरावरती मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, याकरता आपल्याला काय प्रयत्न करता येतील याविषयी काय सांगाल सर? प्रथमतः याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला विविध मनुष्यबळ तयार करता येऊ शकते, जेणेकरून त्यांना आपल्या प्रशिक्षण देऊन याचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागामध्ये आपण करू शकतो. यामुळे अन्न सुरक्षा, त्यानंतर ग्रामीण रोजगार निर्मिती आणि आर्थिक उन्नती याद्वारे साधू शकली जाते. अच्छा सर, मत्स्य विज्ञान महाविद्यालयाद्वारे सुद्धा याचा प्रचार प्रसार करणे शक्य आहे, या ठिकाणी आपण उल्लेख केला. तर मंडळी, या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन आपल्याला आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे करता येईल याविषयी अतिशय सखोल आणि सुंदर अशी माहिती आपल्याला या ठिकाणी डॉक्टर श्याम शेळके यांनी दिलेली आहे. आणि निश्चितच आपण मत्स्यपालन करत असताना या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उत्तरोत्तर प्रगती करून घ्याल आणि त्यामधून एक शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराची निर्मिती होणे शक्य आहे, यामध्ये काही शंका नाही. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय चांगली अशी माहिती या ठिकाणी दिली, त्याकरता कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.